न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरातील रक्षा जहागीरदार या तरुणीने 3 फेब्रुवारी रोजी पालिका शाळेत शिक्षक असणाऱ्या अवधूत कुलकर्णी यांच्या घरी सायंकाळी आत्महत्या केली होती। अखेर तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शिक्षकासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी बहुजन क्रांती सेनेच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणाला यश आलंय। दिनांक 3 फेब्रुवारी रोजी श्रीरामपूर येथे रक्षा जहागीरदार नामक मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती। त्यावेळी तिने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती। त्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयत प्रकरण दाखल होते। अकस्मात मयत प्रकरणाच्या चौकशीमध्ये काल दिनांक रोजी मुलीच्या वडिलांचा जो जबाब नोंदवला, त्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे श्री अमेय भिडे तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर 3 आणि अवधूत कुलकर्णी नामक व्यक्ती अशा एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक तपास चालू आहे। सदर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी बहुजन क्रांती सेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी शहरातील मेन रोडवरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर शिक्षक अवधूत कुलकर्णी यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करावे या मागणीसाठी 11 दिवस बेमुदत उपोषण केले। सदर उपोषणाला यश आले असून शिक्षकासह संबंधितांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नमस्कार, मी सुनील राजू शिंदे, बहुजन क्रांती सेना अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष। 3 फेब्रुवारी या दिवशी घडलेली एक घटना, एका शिक्षकाच्या घरी जाऊन एका मुलीने आत्महत्या केल्याची घटना। या संदर्भात बहुजन क्रांती सेनेच्या वतीने 11 दिवस उपोषण केल्यानंतर पोलिसांनी या संदर्भात दखल घेऊन सदर शिक्षक अवधूत कुलकर्णी यांच्यावर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केलेला आहे। अशा प्रकारे बहुजन क्रांती सेनेचा एक प्रकारे विजय झालेला आहे। यापुढेही कुठे अन्याय अत्याचार घडत असेल त्याचे निरसन करण्यासाठी बहुजन क्रांती सेना कटिबद्ध राहील। जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी वृत्तवाहिनीस भेट देऊन शिक्षक अवधूत कुलकर्णी याच्यावर संशय व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले होते। त्याबाबत मुलीच्या वडिलांची मुलाखत वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध करण्यात आली होती। या प्रकरणात पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याने बहुजन क्रांती सेनेच्या वतीने तहसीलदार आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते। अखेर बहुजन क्रांती सेनेच्या वतीने करण्यात आलेल्या उपोषणाला यश आले असून रक्षाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून रक्षाने चिठ्ठीत लिहिलेली तिच्या बहिणीकडच्या त्रास देणाऱ्या सासरकडच्यांची नावे तसेच शिक्षक अवधूत कुलकर्णी याने लग्नाचे आमिष दाखवून असहाय्यतेचा गैरफायदा घेतल्याने मानसिक त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे म्हटल्याने श्रीरामपूर शहर पोलिसांनी दीपक भिडे, आरती भिडे, अमेय भिडे, अमृता अवधूत कुलकर्णी, अवधूत शांताराम कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनवणेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर।